परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होतात. प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे ती म्हणजे आपली सत्ता स्थापनेची. यातच आपल्यासोबत आहेत आंबेवडी जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार निधी नरेंद्र शेठ जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांना आपण विकासाबद्दल काही थेट प्रश्न विचारणार. स्वराज दर्शनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मॅडम, तुम्ही काय सांगाल? तुम्ही जो प्रचार करत आहात तुमच्या मतदारांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? प्रथम मी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि मला आपले आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानते. तसेच माननीय मंत्री महोदय आदित्यताई आणि माननीय आमदार अनिकेत भाई यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. आणि तुम्ही मतदारांचा पाठिंबा म्हणाल तर मला भरघोस पाठिंबा आहे, कारण साहेबांनी आमच्या इतकी कामं केलेली आहेत आणि पुढे पण तेच करणार आहेत, सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळे मतदार राजा खूप खुश आहे. पाणी टंचाईचा प्रश्न असेल, एप्रिल मे महिन्यात पाणी टंचाई ते गावोगावी, तुम्ही प्रश्न कसा सोडवाल? पाणी टंचाईसाठी पहिले मी प्रत्येक घरोघरी प्रत्येकाला सांगेन की स्वतः पाणी कमी वापरा, कारण पाणी टंचाई होते तेव्हा आपल्याला त्याचं खूप म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी खूप त्रास होतो त्या पाणी नसेल तर. मग त्याच्यासाठी तुम्ही आतापासून कमी पाणी वापरा. आणखी जास्तीत जास्त आम्ही शेततळी वगैरे खोदण्याचा प्रयत्न करू आणि आमची कालवे वगैरे आहेत, आमची धरणं आहेत, त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवून पाण्याचा जास्तीत जास्त साठवणूक करण्याचा प्रयत्न करू. शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई ही पंचनामा होत नाही, यावर त्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत तुम्ही काय ठोस पावले उचलणार? मी आता गावोगावी जाऊन म्हणजे तसं मला निदर्शनास आलं की मी गावोगावी जाऊन प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाईन स्वतः आणि काय त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते समजून घेईन आणि आमचे आदरणीय साहेब आहेत, ताई आहेत, भाई आहेत यांच्यासमोर ते मांडेन आणि जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करेन. गावोगावी अंतर्गत रस्ते खड्डेमय आहे, त्यामुळे तुम्ही काय ठोस पावले उचलणार? साहेबांनी खूप विकास केलेला आहे, रस्ते चांगले बांधलेले आहेत, पण गाड्या वगैरे इतक्या सतत चालू असतात. तर आपल्या इथले स्थानिक लोक आहेत त्यांची पण जबाबदारी आहे की हे रस्ते वगैरे काय आहेत ते जास्त आपले खराब होऊ नये त्याच्यासाठी काय करता येईल त्यांचं पण जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त काही प्रयत्न करू. आंबेवडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ऐन पावसाळीत गटारे तुंबतात, त्यामुळे पाणी हे रस्त्यावर येतं, यावर तुम्ही ठोस पावले काय उचलणार? नियमित ते जी गटार आहेत ती नियमित साफ म्हणजे अगदी पावसाळा आला की साफ करायचं वगैरे असं नाही, तर नियमित दर महिन्यातला सगळ्यांनी प्रत्येकाने गटार वगैरे साफ केली तर मग त्याच्यामध्ये कचरा साठणार नाही आणि पूर्ण असं प्रदूषण वगैरे होणार नाही. लाडक्या बहिणी ज्या अपात्र आहेत त्यांना 2-3 महिन्याचे काय ते 1500 मिळाले नाहीत, त्या अपात्र महिलांसाठी तुम्ही काय करणार? आता आपल्या आदित्यताई सगळ्यांसाठी हे करतात, पण खरंच ज्यांना गरज आहे त्यांना कशी मिळेल याच्यासाठी त्यांनी काही त्यांच्या ठेवलेले आहेत की काय काय हे द्यायला पाहिजे त्यांना, म्हणजे कोणाला मिळायला पाहिजे हे आदित्यताईंनी स्वतः सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ज्या पात्र ठरतील त्यांना आम्ही देऊच आणि नाही ठरत त्यांना म्हणजे गरज नाहीये त्यांना द्यायची काही गरज नाही असं मला वाटतं. आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खेडेपाड्यात नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे शिक्षणापासून विद्यार्थी वंचित आहेत, त्यामुळे तुम्ही काय करणार? जास्तीत जास्त नेटवर्क सगळ्यांना कसं उपलब्ध होईल याच्यासाठी प्रयत्न करू. आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या जिल्हा परिषद आंबेवडी मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार निधी नरेंद्र शेठ जाधव यांनी जी विकासासाठी ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या ते विकास योजना आणि त्यांचे उपाय आणि ते निवडून आल्यानंतर काय करणार याचे सगळ्यांना आश्वासन दिले आहे. स्वराज दर्शन, अजय परदेशी, रोहा, रायगड. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतात. सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे ती म्हणजे आपले वर्चस्व निर्माण करण्याचे आणि सत्ता स्थापन करण्याचे. आपल्यासोबत आहेत आंबेवडी पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे संजयजी मांडुसकर आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. स्वराज दर्शनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. तुम्ही जो आता प्रचार करत आहात तुम्हाला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? प्रथम मी आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आपल्या रायगड जिल्ह्याचे खासदार माननीय सुनील तटकरे साहेब, मंत्री महोदया माननीय आदित्य तटकरे, अनिकेत भाई तटकरे यांचं मी आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील सामान्य माणसाला त्यांनी निवडणुकीसाठी माझी निवड केलेली आहे. आणि प्रतिसाद बोललात तर आम्हाला तटकरे साहेबांनी सांगितलेलंच आहे की ही जी निवडणूक आहे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा आणि तटकरे साहेब आहेत विकास करतच आहेत,
परंतु जास्तीत जास्त प्रमाणात विकास या भागाचा होत आहे आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवीत असल्यामुळं आम्हाला मतदारांचा भरघोस असा पाठिंबा आहे. आपल्या पंचायत समितीमध्ये कचऱ्याचा जो प्रश्न आहे त्यामुळे कचरा रस्त्यावर कुठेही टाकतो, यावर तुम्ही काय करणार? आता तुम्ही चांगला मुद्दा मांडलात. आता आम्ही दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहोत. आता सांगायचं झालं तर निधी मॅडम ह्या एक शिक्षिका आहेत, मी शैक्षणिक पेशाने कम्प्युटर इंजिनियर आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की सुशिक्षित उमेदवार ज्यावेळेस लोक निवडून देतात तेव्हा प्राथमिक प्रश्न जे सुशिक्षित उमेदवाराला पडलेले आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की कचऱ्याची विल्हेवाट, आता आपल्याकडे कचरा उचलला जातो परंतु डम्पिंग ग्राउंडचा अभाव असल्यामुळं आपल्याला कचरा टाकण्यासाठी जागा नाही. परंतु मी सर्वांना आवर्जून सांगतो की मी पुई ग्रामपंचायतीची माझी मिसेस सरपंच आहे, तर आमच्या गावामध्ये एक शासकीय जागा आहे. त्या शासकीय जागेचा मी माननीय तटकरे साहेब असतील, आदिताई तटकरे असतील, अनिकेतभाई तटकरे असतील यांच्या सहकार्याने डम्पिंग ग्राउंड साठी जागा मिळवण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत आणि आपली फाईल मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे. येत्या काही दिवसातच आपल्याला ते डम्पिंग ग्राउंडची आपली जी समस्या आहे ती दूर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि ह्या आपल्या सगळ्या पंचक्रोशीतील जी कचऱ्याची समस्या आहे ती 100% दूर होणार आहे. आपल्या पंचायत समितीमध्ये अदानीचे जे मीटर लागलेत ते वाजवी बिल येतोय, यावर सामान्य माणसाला परवडत नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार? आता तिथं समस्या सगळ्यांचीच आहे की वीज बिल हा ग्राहकांना भरघोस प्रमाणे यायला लागलेला आहे. परंतु जे काही शासनाचे नियम आहेत, जे काही शासनाने त्यांना ठेका दिलेला आहे, ते शासनाने ठेका दिल्यामुळे ते सर्वतोपरी मीटर लावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्याच्यामध्ये जे ग्राहकाला काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी नक्की आम्ही शासन दरबारी साहेबांच्या मार्फत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कधी कधी डॉक्टर नसतात, अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध नसते, यावर तुम्ही काय करणार? आता ही समस्या मी बऱ्याचदा आमच्या साहेब असतील, अनिकेत भाई असतील, आदिताई असतील यांना मांडलेले आहे. त्यांनी देखील तिथल्या सर्व स्टाफ असेल किंवा वरिष्ठ असतील त्यांना ताकीद दिलेली आहे की बाबा वेळोवेळी आमचे इथले नागरिक येतात पण तिथे डॉक्टर्स उपलब्ध नसतात, अँब्युलन्स उपलब्ध नसते. ती वेळोवेळी आणि तात्काळ जी मदत आहे की बाबा एखाद्याचा ऍक्सिडेंट झालं ते अँब्युलन्स त्या टायमात कशी पोहोचेल आणि ते डॉक्टर उपलब्ध कसं होईल याच्यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करू. स्वराज दर्शनसाठी रोहा रायगड प्रतिनिधी अजय परदेशी.